नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. दुपारचे 12 वाजता आहेत. पाहुयात काही आताच्या महत्त्वाच्या घडामोडी. हमाम में सब नंगे असंच सर्व. शिवसेना नेते संजय राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल. पोलिसांनी खरातला भेटणाऱ्यांची चौकशी करावी, राऊतांची मागणी. सोलापुरात अमित ठाकरेंकडून शेतकऱ्यांच्या बांधाची पाहणी. बांधावर जाऊन ठाकरेंकडून नुकसानीची पाहणी. ठाकरेंनी दिला शेतकऱ्यांना दिलासा. लोहगडावर आपला मावळाची गडसंवर्धन मोहीम. जयंत पाटील, खासदार निलेश लंके यांचा सहभाग. इतिहास जपण्याचा संदेश. चाकण बाजार समितीत भाजीपाला शेतमाल फुकट विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ. युद्धामुळे ग्राहकांची कमतरता. शेतकरी दुहेरी संकटात. नांदेडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. शेती पिकांसह मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचं नुकसान. शेतकऱ्यांची मदतीची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा संपामुळे सिटी बस सेवेला मोठा फायदा. उत्पन्न तिपटीने वाढलं. बस विभागाचं उत्पन्न एका दिवसात 7 लाखांहून थेट 21 लाख रुपयांपर्यंत पोहोचलं. वाशिममध्ये आंतरजिल्हा सशस्त्र चोरीटोळीचा पर्दाफाश. पोलिसांकडून 2 आरोपींना अटक. लाखोंचा मुद्देमाल जप्त. जुन्नरमध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याच्या इस्मांना पोलिसांकडून अटक. कारवाई दरम्यान 10 मोठ्या तलवारी तसंच 2 लहान तलवारी जप्त. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सावंतवाडीच्या कास गावात लागलेल्या आगीत अनेक काजू कलम जळून खाक. गावातील अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. गडचिरोलीतील 11वीच्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह. परिसरात खळबळ. आत्महत्या आहे की घातपात अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.